नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सगळ्यात मोठी बातमी किंवा सगळ्यात मोठा अपडेट जाणून घेणार आहोत. ते म्हणजे MST-CT सेलनी कॅप राउंडचे डेट जाहीर केले आहेत. त्यासोबतच कंप्लीट शेड्यूल काय असणार आहे कॅप राउंड 1चा, 2चा आणि 3चा, हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाहीर केल्या आहेत. तर चला आपण लगेच ते बघून घेऊया. तर मित्रांनो, ही आहे ऑफिशियल वेबसाईट MST-CT सेलची. तर मित्रांनो, आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन 28th ऑफ जूनला सुरू झालं होतं आणि ते चाललंय 14th ऑफ जुलैपर्यंत. तसंच आता सध्या जी जी प्रोसेस सुरू आहे ती म्हणजे सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स. याची डेट आहे 20th ऑफ जुलै टू 22nd ऑफ जुलैपर्यंत. ते 5 वाजेपर्यंत. 24th ऑफ जुलैला येईल डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट. त्यानंतर सुरू होईल तुमचे कॅप राऊंड्स. तर फर्स्ट कॅप राऊंड आहे 25th पासून सुरू होईल तुमचं, ठीक आहे. मग तुम्हाला तुमची लिस्ट भरावं लागेल, तुमचे प्रेफरन्सेस टाकावं लागतील. त्यानंतर या गोष्टी होतील 26 टू 28 जुलैच्या मध्ये. त्या सगळ्यानंतर 31 जुलैला तुमची प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 येईल. मग तुम्हाला ज्या काही समज तुम्हाला ज्या आवडत्या कॉलेजेसची सीट भेटली असेल तर तुम्हाला त्याचं ऑटो फ्रीज करायचं आहे किंवा सीट ॲक्सेप्ट करायची आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 1st ऑफ ऑगस्ट टू 3rd ऑफ ऑगस्टमध्ये करावे लागतील. इन केस तुम्हाला तुमची आवडती सीट किंवा कॉलेज नाही मिळालं तर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये बसावं लागेल आणि त्याची डेट सुरू होईल 4th ऑफ ऑगस्ट पासून. मग सेम प्रोसेस सुरू होईल. परत तुम्हाला तुमचं प्रेफरन्स भरावं लागेल, तुमचे ऑप्शन फॉर्म्स भरावं लागतील आणि ती प्रोसेस असेल 5th ऑफ ऑगस्ट टू 7th ऑफ ऑगस्टच्या मध्ये. या सगळ्यानंतर परत एकदा प्रोव्हिजनल अलॉटमेंट सुरू होईल कॅप राऊंड 2ची. ती म्हणजे 11th ऑफ ऑगस्टला. मग परत तीच प्रोसेस सुरू होईल. तुम्हाला ऑटो फ्रीज करावं लागेल किंवा जर तुम्हाला चांगली सीट भेटली असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन त्याची फीस भरून ती सीट ॲक्सेप्ट करावं लागेल. तीच डेट असेल 12th टू 14th ऑफ ऑगस्ट. मग जरी इन केस तुम्हाला तुमची सीट नाही भेटली तर परत मग राऊंड 3 येईल. तसंच सिमिलरली राऊंड 4 सुद्धा येईल. आता या सगळ्या गोष्टींची एक शेवटची डेट आहे ती म्हणजे 2nd ऑफ सप्टेंबर टू 4th ऑफ सप्टेंबर. या लिस्टमध्ये ज्या कोणाला सीट्स नाही भेटल्यात किंवा ज्या कोणाला तुम्हाला आवडत्या सीट्स भेटल्या असतील लास्ट राऊंडला, तर तुम्हाला या मोमेंटपर्यंत तुमची सीट कन्फर्म करावी लागेल. तर तुमची जी पूर्ण प्रोसेस आहे कॅप राऊंड्सची, ते ऑफिशियली 4th ऑफ सप्टेंबरला संपून जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, हा पूर्ण होता शेड्यूल कॅप राऊंडचा. कॅप राऊंड 1 टू कॅप राऊंड 4 त्यामध्ये बरेचसे स्टेप्स आहेत ते तुम्ही बघून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डेटनुसार तुमच्या फॉर्म्सला न चुकता आणि प्रॉपर वेळ देऊन भरून टाका. तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा कोणत्याही प्रकारचे क्वेरी असतील तर नक्की मला कमेंट करा. मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला एक सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल. चला मित्रांनो, आपण व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.